तर मनसेला मोठा धक्का. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बसलेला आहे संतोष धुरी आता हाती कमळ घेणारे अशी माहिती सध्या समोर येते. उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत आणि आता त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते हाती कमळ घेणार आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. नितेशजी राणे होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली, माझी कदर केली, मला बोलून घेतलं बंगल्यावर. नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला. सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी, रात्री आले, सकाळी परत 6 वाजता परत त्यांनी फ्लाय केलं. काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल. त्या कारणास्तवच ते आलेत, मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया. त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात, तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या. त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या. आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवेन. संतोषजी, पण तुम्ही भाजपमध्ये जाणं त्यामागे कारण काय? तुम्ही 194 मी तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये. तिकीट वगैरे हा विषय नाहीच आहे. नाही, हे कसं आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटते की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिचेबल. त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिचेबल, संतोष धुरी नाराज. मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही. त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं, हे पण चुकीचं होतं. मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर कारणाने वगैरे नाही. आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे, म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल, ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन. मला थोडा वेळ द्या. तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभार आहे. तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या, पण तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही. तुमचा भाजप प्रवेश आधीच ठीक झाला होता का? मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातलेच आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे. ते काही कामं असली पण याची तर ते भेटायचे आहेत आम्हाला, आमच्याशी चर्चा करायचे, कुठे मदत करायची आम्हाला. ते बरं वाटलं की ते स्वतः एवढे आलेत तिकडून, सिंधुदुर्गावरून रात्री प्रवास करून आले संध्याकाळी. आणि तसेच परत सकाळीच त्यांची दुसऱ्या दिवशी वॉरंट होता त्यांच्यावर सिंधुदुर्गामध्ये कोर्टामध्ये, तो कॅन्सल करायचा होता, तरी पण ते येऊन मला भेटलेत. तुम्ही एक शब्द वापरला की माझी या ठिकाणी कदर